जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये शुद्धीपत्रक असलेला एक नवीन शासन निर्णय कालच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। काय आहे ती पात्रता, त्यामध्ये जे आहे सेमी इंग्लिश मीडियम साठी एक्झॅक्टली कोण उमेदवार पात्र आहेत, गुड न्यूज आहे किंवा कोणासाठी बॅड न्यूज आहे, त्याविषयी आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीसाठी हवं असेल ऑथेंटिक अशा प्रकारचं मार्गदर्शन, तर आपल्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला काय मिळणार आहे, तर लक्षात घ्या, पवित्र पोर्टलचं A to Z संपूर्ण माहिती असलेली एक व्हिडिओ सिरीज तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी आपल्या या बॅच मध्ये। त्याच्यासोबतच प्रिफरन्सेस येणार आहेत काही दिवसांमध्ये। प्रिफरन्सेसच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे। कोणत्या ठिकाणी प्रिफरन्सेस दिल्यानंतर जे आहे तुमचे चान्सेस वाढू शकतील त्यावर मोलाचा सल्ला दिला जाणार आहे। तुमच्या मनामधल्या कोणत्याही शंका असू द्या, कोणत्याही प्रकारचा प्रश्न असू द्या, त्याला लाईव्ह सेशनच्या माध्यमातून 100% उत्तर मिळणारच आहे। त्याच्याशिवाय इंटरव्ह्यूला जर सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारे तयारी करायची आहे, अगदी डेमो सेशन, इंटरव्ह्यूची तयारी, सगळ्या बाबतीमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे। आणि त्यातल्या त्यात तुम्हाला चर्चा करण्यासाठी टेलिग्रामचा ग्रुप देखील तयार करून देण्यात आलेला आहे। म्हणजे या सगळ्या बाबी तुम्हाला मिळणार आहेत आपल्या मास्टर टीचर या ॲपवर। आपल्याला काय करायचं, प्ले स्टोअरला जाऊन आजच मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला मुख्य मुद्दा आहे की शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या संदर्भामध्ये नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण या ठिकाणी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा 24 जुलै 2026 चा एक शासन निर्णय दिसत आहे। आता यामध्ये बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत हे पत्रक आपल्याला दिसतंय। पत्रक नाहीये, डायरेक्टली शासन निर्णय आहे। आता खऱ्या अर्थानं हा शासन निर्णय नाहीये, त्याचं शुद्धीपत्रक आहे। मागच्या शासन निर्णयाचा शुद्धीपत्रक आहे, याला जीआरच म्हणूया आपण, जीआरच आहे तो। आता तो कोणता जीआर आहे, त्याच्यामध्ये जे आहे बदल करण्यात आला आहे किंवा ज्याच्या नियमामध्ये जे आहे थोडंफार चेंजेस करण्यात आले, तर बघा संदर्भ दिलाय, जो जीआर होता 20 जानेवारी 2026 चा आपल्या शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्वाचा लिमिटेड प्रिफरन्सेसचा जीआर किंवा एकास 3 या प्रमाणावरती उमेदवार देणार खाजगी संस्थेवरती तो जीआर। त्या जीआर मध्ये एक पॉइंट त्यांनी बदललेला आहे। काय म्हणतायत बघा त्यामध्ये, की उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयामधील परिशिष्ट 1 मधील तक्त्यामधला जो चौथा पॉइंट आहे त्या समोरील लागू करायची सुधारित तरतूद या संदर्भामध्ये विहित तरतूद ऐवजी जे मुद्दा तिथे दिलेला आहे त्याच्या ऐवजी आता नियम त्यांनी एक बदललाय। काय नियम आहे, बदललेला नियम आपल्याला या ठिकाणी बारकाईने समजून घ्यायचा। भल्या भल्यांना याचा अर्थ लक्षात येत नाही। काही जण बघा युट्यूबला ठीक आहे, मला कोणाविषयी बोलायचं नाहीये, परंतु ट्रोल करताना सांगतात हा युट्यूबर बनणं काय इझी काम आहे, फक्त कागदपत्र वाचून तर दाखवायचं आहे। अहो, कागदपत्र, शासनाचे परिपत्रक, शासन निर्णय वाचून दाखवणं एवढं सोपं काम नाहीये। फक्त वाचून दाखवणं आणि ते समजावून सांगण्याच्यामध्ये फरक आहे। बऱ्याच लोकांना यांचे अर्थ समजत नाहीये आणि शासनाचा जो काही कागद असतो त्या कागदामध्ये दाखवायचे शब्द आणि त्याचा अर्थ असलेला शब्द ह्याच्यामध्ये फरक असतो। जबाबदारीपूर्वक सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात। आता मी माझ्या भाषेमध्ये समजावून सांगतोय, बाकीचे बरेच जण आपल्या आपल्या भाषेमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करतायत, तर तो आपल्याला लाईक्स आणि जास्त शेअर मिळतात। त्याचं कारण हेच आहे की आपली भाषा एकदम सिंपल आहे। तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतात ते ऑलरेडी मला कळतात, मी त्यांची उत्तरं देऊन टाकत असतो। तुम्हाला समजत असेल तर लाईक करत चला, लाईक करत चला। लाईक करायला पैसा लागतो का? नाहीये। मला पैसे मिळतात का लाईक केल्यामुळे? नाही मिळत। फक्त काय होतं, युट्यूबला वाटतं की हा व्हिडिओ थोडासा चांगला आहे, लोक लाईक करतायत म्हणजे याच्यामध्ये काहीतरी चांगला आहे, तो अधिक याला जे आहे फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच फायदा आहे, दुसरा काही फायदा नाहीये। जाऊ द्या, विषयांतर नाही करत आहे। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला जो शासन निर्णय आहे त्यानुसार 13 फेब्रुवारी 13 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील। म्हणजे टीईटी जी आहे सेमीच्या उमेदवारांना देखील अनिवार्य आहे,
कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणाल सर त्याच्यामध्ये काय नवीन आहे? नवीन काहीच नाहीये, हा नियम तर आहेच आहे, परंतु जो सेकंड पॅसेज आहे तो आहे आपल्यासाठी महत्वाचा. बघा काय सांगितलंय, इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या त्या माध्यमांच्या सेमी इंग्रजी वर्गांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या माध्यमांचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड या सगळ्या सेमीच्या जागा आहेत इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांची शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. आता इथे जे आहे लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आता काय आहे यामध्ये जे आहे पहिली भाषा आणि दुसरी भाषा ही देखील महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत आहे. आजपर्यंत 2017, 2022 2 शिक्षक भरत्या झाल्या पवित्र पोर्टल अंतर्गत, परंतु त्यामध्ये 10वीची प्रथम भाषाच गृहीत धरल्या जात होती. आता फक्त सेमीसाठी त्यांनी असा नियम आणलाय की यांना जे आहे द्वितीय भाषा देखील या ठिकाणी पाहता येऊ शकते. कन्फ्यूज झालात का? चिंता नका करू. आता बघा सेमीच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. ठीक आहे, सेमीच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. समजा आता एक शाळा आहे, शाळेचं माध्यम या ठिकाणी समजा आहे मराठी. ठीक आहे, शाळेचं माध्यम आहे मराठी. पेन बदलतो फक्त. शाळा आहे मराठी माध्यमाची. ठीक आहे, आणि शिकवण्याचं माध्यम आहे इंग्लिश. अशा वेळेस जे आहे ही जी शाळा आहे सेमी इंग्लिशची राहते. सेमी इंग्लिशची हे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, हा एक मिनिट मी व्यवस्थित लिहून घेतो, तुम्हाला समजावून सांगतो. मराठीची शाळा आहे, शाळेचं माध्यम मराठी, शिकवण्याचं माध्यम इंग्लिश. त्यानंतर शाळेचं माध्यम जे आहे उर्दू, शिकवण्याचं माध्यम इंग्लिश. शाळेचं माध्यम या ठिकाणी कन्नड, शिकवण्याचं माध्यम इंग्लिश. ठीक आहे, लक्षात येते. आता बघा या शाळांमध्ये कोण कोण पात्र आहे, हा जो मुद्दा आहे ना वारंवार जो येतोय इथला, शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केलेली आहे. तर लक्षात घ्या की प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे त्यांना इंग्लिश मध्ये कंपल्सरी केलंय त्यांनी. प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये मग जे आहे डीएड असेल किंवा बीएड असेल हे इंग्लिश कंपल्सरी आहे सेमीसाठी. मराठीवाले, उर्दूवाले, तमिळ, तेलुगू, डीएड बीएड वाले पात्र नाहीयेत, इंग्लिशच पाहिजे. परंतु आता कोणत्या माध्यमाच्या इंग्रजीच्या सेमीच्या शाळेवर कोणता उमेदवार जाईल तर त्यासाठी त्यांनी या ठिकाणी सांगितलंय ज्याचं 10वी मराठी आहे आणि डीएड इंग्लिश आहे तो उमेदवार सेमी मराठीच्या शाळेवर जाणार. ज्याचं 10वी उर्दू आहे आणि डीएड इंग्लिश आहे तो सेमी उर्दूच्या शाळेवर जाणार. ज्याचं 10वी कन्नड आहे आणि डीएड इंग्लिश आहे तो सेमी कन्नडच्या शाळेवर जाणार. म्हणजे काय होणार नाही, चुकीच्या पद्धतीने उमेदवार जाणार नाही. मराठी माध्यमाचा उमेदवार उर्दूला जाणार नाही, उर्दूचा उमेदवार कन्नडला जाणार नाही. लक्षात येतोय माझा मुद्दा? त्यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी सांगितलाय. आता याच्यामध्ये जे हा मुद्दा अगोदरच्या शासन निर्णयामध्ये होता. आता फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, ही झाली प्रथम भाषा. ठीक आहे, याची ही प्रथम, याची ही प्रथम. आता याच्यामध्ये द्वितीय भाषा कोणती आहे, द्वितीय भाषा कोणती असेल? आता इकडे काहींना इंग्लिश असेल, काहींना हिंदी असेल, ठीक आहे, काहींना आणखी दुसरी कोणती तरी भाषा असू शकते. मग त्या भाषेला देखील त्यांनी या ठिकाणी त्या भाषेच्या सेमीच्या शाळेसाठी देखील पात्र ठरवलेला आहे. हा झालाय तो शासन निर्णय. लक्षात येत आहे? म्हणजे जर का आपली पहिली भाषा आणि दुसरी भाषा जर का दोन वेगवेगळ्या आहेत आणि आपलं जर का प्रोफेशनल क्वालिफिकेशन इंग्लिश मध्ये असेल तर आपण त्या जागेसाठी पात्र आहोत, त्या माध्यमाच्या सेमीच्या शाळेसाठी आपण पात्र आहोत. याच्यामध्ये आणखी आता याच्यामध्ये जे आहे आणखी पुढचा जो काही पॉइंट आहे तो समजून घेऊया आपण नेमकं त्यांनी काय सांगितलंय. आता इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाहीये मात्र 12वीला विज्ञान किंवा BA ला इंग्लिश किंवा MA ला इंग्लिश किंवा BSc MSc ला इंग्लिश अशी अर्हता धारण केली असेल तर अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. काय होईल, समजा सेमी इंग्लिशच्या जागांसाठी इंग्लिश मधलं डीएड किंवा बीएड कंपल्सरी आहे
असे उमेदवार मिळालेच नाही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, असा उमेदवार उपलब्धच नाहीये. तर मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांचं 12वी किंवा BA, MA किंवा BSc, MSc इंग्लिश मधून आहे त्यांना प्राधान्य दिल्या जाईल. त्यासाठी जे आहे नवीन जाहिरात द्यावी लागेल की हे उमेदवार मिळाले नाही, त्या बदल्यामध्ये त्याला कन्वर्ट केला जातो. ही जाहिरात आहे आणि त्याला आता पसंतीक्रम द्या. पण मला जेवढा अनुभव आहे असं होणं मला नाही वाटत आहे की पॉसिबल आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे उमेदवार तुम्हाला सापडणारच नाहीत का की ज्याला किमान एक तरी मार्क आहे आणि त्याचं इंग्लिश मिडियमचं D.Ed आहे. एकतर सेमीच्या जागा किती असतात, मोजक्यात राहतात, फार जास्त नसतात. त्यातल्या त्यात प्रोफेशनल क्वालिफिकेशन इंग्लिशवाले उमेदवारच उपलब्ध नाहीत का तेवढे आहेत. म्हणजे हा मुद्दा तेवढासा जास्त फायदेशीर नाही. आता काही जण याच्यासाठी आनंदोत्सव साजरा करत असतील, करावा, परंतु मला जेवढा अनुभव आहे या पॉइंटचा तेवढासा फायदा या उमेदवारांना होणार नाही. कारण सफिशियंट प्रमाणामध्ये ते उमेदवार प्राप्त आहेत, उपलब्ध आहेत की ज्यांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन इंग्लिश मीडियम मधून झालेलं आहे. हा आहे आपल्यासाठी जे आहे महत्वाचा मुद्दा. बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही. अगदी GR कसा वाचायचा, त्याचा अर्थ नेमका काय आहे तेही लवकर लक्षात येत नाहीये. म्हणून जे आहे असे जे उमेदवार आहेत किंवा भरतीमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी इन होत आहेत, त्यांना थोड्याशा डाऊट्स आहेत, संकल्पना क्लिअर नाहीये किंवा त्यांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्पेशल अशा प्रकारचं मार्गदर्शन हवंय, तर मग त्यांच्यासाठीच आपण या ठिकाणी जे आहे बॅच लॉन्च केलेली आहे, शिक्षक भरती गायडन्स बॅच. या बॅचचा फायदा तुम्हाला येत्या शिक्षक भरतीमध्ये 100% होणार आहे. आतापर्यंत हजारो उमेदवारांनी या गायडन्सचा लाभ घेतलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये देखील आपण हमखास पद्धतीने याचा लाभ घ्यावा. तुम्हाला येत्या शिक्षक भरतीसाठी, जाहिरातीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला आणखी जर का काही शंका असेल, काही प्रश्न असतील भरतीच्या संदर्भामध्ये, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याला हक्कानं लाईक करायला अजिबात विसरू नका.